प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक अंतिम घटकापर्यंत लोकशाही प्रदान केली, सत्ता प्रदान केली, प्रजासत्ताक भारताची निर्मिती केली, संविधानाच्या माध्यमातून सर्वांना मूलभूत अधिकार दिले। ज्या समूहाला कालपर्यंत जगण्याचा अधिकार इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं नाकारला होता, त्या व्यवस्थेला गाडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि त्या नाकारलेल्या समूहाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं। कोणा एका जाती करता, एका पाती करता, एका धर्मासाठी बाबासाहेबांनी ते केलं नाही। या देशातल्या प्रत्येक मानवाच्या हितासाठी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली। तथागत गौतम बुद्ध यांचा बौद्ध धम्म हा सुद्धा माणसाला केंद्रीय ठेवून निर्माण झालेला बौद्ध धम्म आहे। त्याच बौद्ध धम्माच्या महान बुद्ध विचारातून भारतीय संविधान निर्माण झालं, भारतीय संविधान आकाराला आलं आणि जे तथागत बुद्धांना माणूस अभिप्रेत होता, त्या माणसाला अंतिम घटकातील माणसापर्यंत सत्ता कशी झेपत जाईल या सत्तेचे समान वाटप बाबासाहेबांनी सर्वांना करून दिलं। तेली असो, माळी असो, ब्राह्मण असो, मुसलमान असो, बौद्ध असो, शीख असो, ईसाई असो, हिंदू असो, लिंगायत असो, कोणताही धर्म, कोणताही जात समूह बाबासाहेबांनी उपेक्षित ठेवला नाही। चर्मकार समाजाला सुद्धा बाबासाहेबांनी भरभरून दिलं। ज्या चर्मकार समाजाची फक्त आणि फक्त मेलेल्या गुरांचे कातडे सोडून त्याच्यापासून पादत्राण चपला तयार करण्याची कामं होती, तुटलेल्या चपलांना शिवण्याचं काम होतं, त्या चर्मकारांना बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहामध्ये आणलं। आरक्षणाच्या जोरावर आज चर्मकार समाज मोक्याच्या जागा बळकावून आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळात, देशाच्या संसदेमध्ये चर्मकार समाज मोठ्या संख्येने गेलेला आहे। ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या मेहरबानीमुळे, बाबासाहेबांच्या कष्टामुळे। परंतु आज तोच चर्मकार समाज बाबासाहेबांच्या विचारांना कुठंतरी, किमान महाराष्ट्रातला चर्मकार समाज तरी बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देताना आपण पाहतोय। तो एका वेगळ्या, ज्या व्यवस्थेनं कालपर्यंत त्यांना नाकारलं होतं, त्याच व्यवस्थेची गुलामी करण्यात तो धन्यता मानतोय। अशा मी सर्व चर्मकार समाजाला दोष नाही देणार, त्यातल्या त्यात काही चर्मकार ज्यांना स्वभान आहे, ज्यांना स्वाभिमान आहे, जागृत आहे, असे चर्मकार, जे प्रबुद्ध आहे, असे चर्मकार समाज आंबेडकरी मुवमेंटशी, आंबेडकरी विचारांशी जोडला गेलाय। परंतु हे प्रमाण अल्प आहे, नगण्य आहे। बहुसंख्याक चर्मकार आजही प्रस्थापित व्यवस्थेची गुलामी करण्यात दंग आहे। तो स्वतःला ब्राह्मणांपेक्षाही मोठा ब्राह्मण समजू लागलेला आहे। माणसानं सर्वश्रेष्ठ बनण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे, असावा। परंतु ते करत असताना ज्या व्यवस्थेनं आपल्याला कालपर्यंत नाकारलं होतं, त्या व्यवस्थेला पुन्हा गुलाम होणं हे टाळलं पाहिजे। आणि नेमकं ह्या ठिकाणी चर्मकार समाज कुठेतरी भरकटल्यासारखा वाटतोय। या चर्मकार समाजाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चर्मकार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे। बाळासाहेबांच्या या प्रयत्नांना चर्मकार समाजाने साथ दिली पाहिजे, कारण कालही तुम्हाला किड्या मुंग्याच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी फक्त आणि फक्त आंबेडकर आले होते, बाकी कोणी नव्हतं आलं। आताही तुम्हाला
जर तुमच्या अधिकार साबूत राखायचे असतील तर फक्त आणि फक्त आंबेडकरच काम देणार आहे. त्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या प्रयत्नांना साथ द्या, त्यांच्या नेतृत्वाला साथ द्या. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.